राज्यामध्ये नवीन हंगामातील मिरचीची मोठ्या प्रमाणात आवक सुरू झाली आहे। मात्र मिरचीचा मोठा साठा शिल्लक असल्यानं यंदा लाल मिरचीचे दर घसरलेले आहेत। गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये दर 40% कमी झालेत। राज्यातील 306 बाजार समित्यांमध्ये दररोज 8 ते 10 हजार टन लसणाची आवक होतीये। घाऊक बाजारामध्ये सध्या लसणाला 4000 ते 9000 प्रति क्विंटल असा दर मिळतोय, तर किरकोळ बाजारामध्ये 80 ते 100 रुपये किलो दराने लसणाची विक्री होतीये। राज्यामध्ये एकूण 69,441 क्विंटल कांद्याची आवक झाली आहे। लाल कांद्याला येवला बाजारामध्ये कमीत कमी 500 तर सरासरी 2200 रुपयांचा सर्वसाधारण दर मिळतोय, तर धुळ्यामध्ये 2200 आणि नागपूरमध्ये 2450 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळतोय। अकोला बाजार समितीमध्ये सोयाबीनच्या दरामध्ये घसरण झाली आहे। सोयाबीनची शासकीय खरेदी बंद असल्यानं दरामध्ये घसरण झाली। 1 महिन्यामध्ये सोयाबीनच्या दरामध्ये प्रति क्विंटल 1000 रुपयांनी घसरण झालेली आहे। हमी भावापेक्षाही कमी दर मिळत असल्यानं शेतकरी चिंता व्यक्त करतायत। दक्षिण रायगडमधील कलिंगडांना परदेशात सुद्धा मागणी वाढली आहे। पारंपरिक भात शेतीला बगल देत जिल्ह्यातील युवकांनी कलिंगडाची यशस्वी लागवड केली आहे। या दर्जेदार उत्पादनाला आता परदेशात सुद्धा मागणी आहे। नंदुरबार जिल्ह्यामध्ये लसणाच्या दरात मोठी घसरण झाली आहे। 400 रुपये किलोने विक्री होणाऱ्या लसणाचे दर आता थेट 100 रुपयांवर खाली घसरले। बाजारामध्ये नवीन लसणाची आवक झाली, त्यामुळे दरामध्ये घसरण झाली आहे। पण होळीनंतर दर पुन्हा एकदा वाढतील अशी शक्यता व्यापारी वर्तवतात। नंदुरबारमध्ये साधारण 23,000 हेक्टर क्षेत्रामध्ये गहू पेरणी करण्यात आली होती। जिल्ह्यामध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला, त्यामुळे रब्बी हंगाम उशिराने सुरू झाला होता। सरासरी 90% पेरण्या रब्बी हंगामामध्ये पूर्ण झाल्या होत्या, त्यामुळे आता पिकं बहरलेली आहेत। जालन्यामध्ये भाववाढीच्या आशेनं घरात साठवलेला कापूस विक्रीसाठी बाजारात आणलाय। रब्बी हंगाम संपत आला, मात्र कापसाला अजूनही भाववाढ मिळत नाहीये, त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे। जालना जिल्ह्यामध्ये 15,000 हेक्टर क्षेत्रावर शाळू ज्वारीची लागवड करण्यात आली। यंदाच्या रब्बी हंगामामध्ये शाळू ज्वारीकडे शेतकऱ्यांचा सर्वाधिक कल आहे। घनसावंगी तालुक्यामध्ये 13,926 हेक्टर क्षेत्रावर सर्वाधिक लागवड करण्यात आली आहे। जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अंजिराची आवक घटलेली आहे। आवक कमी झाली, त्यामुळे अंजिराला चांगला दर मिळतोय। 60 ते 70 रुपये प्रति किलो दराने अंजिराची बाजारामध्ये विक्री होतीये, त्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलंय। मध्य प्रदेशमध्ये खरेदी केलेला 3,88,796 टन सोयाबीन खुल्या बाजारामध्ये विक्री करण्यात येणार आहे। 3 मार्चपासून या संदर्भातील प्रक्रिया राबवण्यात येणार आहे। मात्र सरकारच्या या भूमिकेमुळे सोयाबीनच्या दरामध्ये अधिक घसरण होण्याची शक्यता आहे। विदर्भामध्ये 1,25,000 हेक्टर क्षेत्रावर संत्र्याची लागवड करण्यात आली। सध्या संत्रापट्ट्यामध्ये आंबिया बहरामध्ये फुलं तसंच लहान आकाराच्या फळांची गळ होतीये, त्यामुळे शेतकरी आंबिया बहरासाठी उपाययोजना करतात।